अमोल मिटकरींनी झाकण सोल्या आणि वायझेडचा अर्थ सांगावा असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे। मिटकरींमध्ये दम असेल तर माझ्या केसाला हात लावून दाखवावं असं आव्हान सुद्धा हाकेंनी अमोल मिटकरींना दिलंय। तर आम्ही तुमचे उद्योग बाहेर काढले तर हाकेंना तोंड दाखवायला जागा राहणार नाही असा पलटवार सूरज चव्हाण यांनी केला। अमोल मिटकरी आहे ना, खरं तर अजितदादा पवारांनी याला आवरावं। आमची पोरं आमची माणसं त्याला फोन करतायत, तो कोणाचाही फोन रिसीव्ह करत नाही, लगेच ब्लॅकलिस्टला टाकतो। आणि आम्ही बोलत असताना आम्ही विमुक्त जातीमधली लोक आहोत, आमच्या शब्दाला धार असेल, तुम्ही एक शिवी दिली तर आम्ही 10 शिव्या देणार, हे आमची भूमिका आहे आजची। ही काय करतोय, मारतोय? तुझ्या गावात मी येतो म्हणून, तुझ्यात काय दम असेल ना, तू गावात येऊन माझ्या केसाला हात, तू काय एंड करतोयस ना, तुला कुठल्या कुठं, मग तुझ्या गावातली लोक मला रोज 100 फोन आहेत, तू काय लायकीचा आहेस आणि तुझे काय उद्योग आहेत। दोन समाजात भांडण लावून आपला राजकीय पोळी भाजवण्याचं काम करू नका। तुम्हाला आम्ही जर व्यक्तिगत गेलो ना हाके, आम्ही जर व्यक्तिगत गेलो तर तुम्हाला समाजात सोडा, घरी सुद्धा तोंड दाखवायला जागा राहणार नाही। त्याच्यामुळं राष्ट्रवादीवर बोलत असताना, राष्ट्रवादीच्या नेत्यावर बोलत असताना काळजीपूर्वक बोलावं, अन्यथा आम्हाला हे करावं लागेल की हाकेला महाराष्ट्रात फिरताना अडचणी येतील।